दरम्यान या दहशतवादी हल्ल्याचे काही अपडेट्स हाती येतात, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मोदी सरकारची पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक, तर पाकिस्तानच्या हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवलं। एका आठवड्यात पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश। पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भारताकडून चोख उत्तर, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी, पुढच्या 48 तासात भारत सोडण्याचे आदेश। भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार थांबवला, तर अटारी बॉर्डर सुद्धा बंद केली। दरम्यान पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मे पर्यंत परत येण्याचं आवाहन। पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली। मोहम्मद शरीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक। भारताच्या कायदेशीर स्ट्राईकनंतर आता पाकिस्तान सरकारची बैठक होणार। हल्ल्याच्या घटनेनंतर काश्मीरच्या विविध भागांमध्ये मोठा बंदोबस्त, पहलगाममध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, तर 2 पाकिस्तानी आणि 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे आता तपासात मोठी मदत होणार। दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस जाहीर, तर जम्मू काश्मीर पोलिसांची मोठी घोषणा। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा यामध्ये समावेश। महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटक तसंच ओडिशाचे नागरिक असणाऱ्या या पर्यटकांवर हल्ला। पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर आता कोकण किनारपट्टीवर अलर्ट, तर किनारपट्टी भागात पोलिसांनी गस्त वाढवली। चेकपोस्ट संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचेही आदेश।